स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। प्रभाकर शिंदे ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांना पालिकेच्या प्रशासनाचा अनुभव आहे। तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकर यांचं नाव फायनल झालेलं आहे। थोड्या वेळातच अर्ज देखील भरला जाणार आहे। तर मुंबईच्या तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हातामध्ये येणार याच्या अनेक चर्चा होत्या आणि आता आलेल्या माहितीनुसार भाजपकडून ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? प्राची, खरं तर प्रभाकर शिंदे हे यांचं नाव जवळपास निश्चित होतं, कारण सातत्यानं प्रभाकर शिंदे हे एक अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेवक म्हणून सातत्यानं मुंबई महापालिकेत त्यांचं काम होतं। भाजपकडनं सुद्धा जेव्हा निवडणुकीतला विजय प्राप्त झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांकडनं या सगळ्या मंडळींचं अभिनंदन करण्यात आलं होतं। त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। तर दुसऱ्या बाजूला महापौर पदाच्या शर्यतीत असलेल्या राजश्री शिरवडकर यांच्याकडे आता शिक्षण समितीच्या सभापती पदाची धोरा सोपवण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालंय। थोड्याच वेळामध्ये स्थायी आणि शिक्षण या दोन्ही समित्यांसाठी अनुक्रमे प्रभाकर शिंदे आणि राजश्री शिरवडकर हे आपापले अर्ज दाखल करतील आणि त्यांची निवड देखील या सगळ्या दोन्ही समित्यांवरती निर्विवादपणे होईल हे देखील स्पष्ट झाले। त्यामुळे भाजपकडनं दोन महत्वाच्या चेहऱ्यांना दोन महत्वाच्या समितीच्या सभापतीपदी निवडण्यात आलंय आणि यामुळे खऱ्या अर्थानं जुने आणि नवीन हे जे काही समीकरण होतं ते देखील साधण्याचा प्रयत्न या निमित्तानं होताना आपल्याला पाहायला मिळतोय। प्रभाकर शिंदे हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत, तर महापौर असलेल्या ज्या ऋतुजा तावडे त्या देखील एक नवीन 3 टर्मच्या नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात। त्यासोबतच राजश्री शिरवडकर ही एक नवीन फौज खरं तर या निमित्तानं भाजपकडनं मैदानात उतरवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे महापालिकेत होणारा सामना या पुढील दिवसांमध्ये पाहण्यायोग्य असणार। त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये पुढील काही दिवसात नेमक्या कशा प्रकारच्या गोष्टी आणि आमने सामने या सगळ्या गोष्टी होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।